ओके. ओके. आज श्रावण महिन्याचा आपण जो उपक्रम घेतलाय की ऋषींबद्दलची माहिती सांगायची, तर त्या ऋषीचं म्हणजे सुरुवातच गोत्रापासून होते. म्हणजे किंवा गोत्र हे ऋषींपासून सुरू होतं असं म्हणायला हरकत नाही. तर त्या गोत्रासंबंधीची थोडी बहुत माहिती थोड्या वेळात जी जमा केली आहे, कारण तेवढा वेळ नाही मिळाला, पण जेवढी जमवली आहे तेवढं मी सांगतो. आता गोत्र म्हणजे काय आहे, तर रूढार्थाने बघायला गेलं तर प्राचीन ऋषिकुल असं म्हणायला हरकत नाही. किंवा अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर पूर्वज पुरुषापासून अखंड चालत आलेल्या कुळाला तुलमानाने वापरली जाणारी ही हिंदू संस्कृतीतली एक संज्ञा आहे, धर्मातली ही संज्ञा आहे. म्हणजे एका पुरुष पूर्वजापासून सुरू झालेलं आणि अखंडपणे चालू असलेलं हे कुळाच्या उगमाचं हे नाव आहे. हे म्हणजे गोत्र. आपल्या कुळाचा म्हणजे उगम कुठला, तर आता आपण म्हटलं की आपलं कौशिक गोत्र, म्हणजे याचा उगम अगदी कौशिकापर्यंत जातो असं म्हणायला हरकत नाही. आता हा शब्द जो आहे गोत्र, हा ऋग्वेदामध्ये आहे किंवा अन्य अनेक वैदिक ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख आढळतो आणि संस्कृत वाङ्मयात सुद्धा याचा उल्लेख आढळतो. गोत्रचा मूळ अर्थ जर बघायला गेलं तर त्याचा अर्थ होतो गायीचा गोठा. हा, तर आपल्याला माहिती आहे गोठ्यातल्या गायी कशा एका कुळाच्या मालकीच्या असतात. हा, त्यामुळे गोत्र हा शब्द एका कुळाचा आणि त्याच्या प्रमुखाचा आपल्याला बोध करून देतो. एक मिनिट हा. प्रमुखाचा बोध करून देतो. एखाद्या व्यक्तीचा जर इतरांच्याहून निर्देश करायचा असला तर त्या व्यक्तीचं नाव, पित्याचं नाव आणि गोत्र नाव यांचा उच्चार करण्याची प्राचीन पद्धत आहे. म्हणजे आपण कुठेही विचारलं किंवा कुठल्याही आपल्या देवधर्माच्या कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये वगैरे तुम्हाला कधी गोत्र विचारतात. हा, नाव, पित्याचं नाव, गोत्र कुठल्याही याच्यामध्ये, तर ते एक महत्वाची पद्धती आहे ती. आता श्रौत आणि स्मार्त हे जे आचार आहेत याच्यामध्ये व्यक्तीचा निर्दोष होतो आणि त्याच्यामध्ये एका गोत्रातील स्त्री पुरुष आपल्याला माहिती आहेत. एक गोत्र म्हटल्यानंतर त्यांच्यात बंधू भगिनींचं नातं प्रस्थापित होतं आणि त्याच्यामुळे परगोत्रातील वधूशी किंवा वराशी विवाह करण्याचा हा प्राचीन परिपाठ आहे. अ, हे श्रोत आणि स्मार्त या आचारांमध्ये हे असं असतं. म्हणजे आपल्या थोडक्यात हिंदू धर्मामध्ये हे आहेच. सूत्र काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या 6व्या शतकामध्ये, इसवी सन पूर्वाचं 5वं 6वं शतक, त्याच्यामध्ये ही परंपरा रूढ झाली आहे असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पूर्वीही ब्राह्मण ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाच्या काळामध्ये किंवा ऋग्वेदाच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे जे आपण म्हणतो की ते अपौरुषेय आहेत ग्रंथ, तर त्या काळामध्ये सुद्धा ही प्रथा प्रचलित असावी असं म्हणायला हरकत नाही. आता ऋग्वेदाचे ते 10 मंडल आहेत. त्या 10 मंडलांपैकी 2 ते 7 या मंडलांचे जे द्रष्टे आहेत ते ऋषी म्हणजे कृतसमद, विश्वामित्र, वामदेव, अत्री, भरद्वाज आणि वशिष्ठ, हे त्यांचे 2 ते 7 ही जी मंडळ आहेत यांचे हे द्रष्टे ऋषी आहेत. 8व्या मंडलातील सुक्त जी आहेत ती कण्व आणि अंगिरस यांची आहेत. आणि उरलेली जी 3 मंडल आहेत म्हणजे 1, 9 आणि 10 या सुक्तांचे ऋषी निरनिराळ्या गोत्रांमधले आहेत. आता हे जे मी द्रष्टे ऋषी म्हटलंय हे सगळे सुरुवातीचे आहेत आणि त्यांच्यापासून गोत्र निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि या गोत्रांमधल्या अनेक ऋषींनी आपापल्या काळात जी सूक्त केली आहेत ती ऋग्वेदामध्ये ग्रथित आहेत. आणि गटागटाने राहिलेल्या कुळांना स्वाभाविक आपासात विवाह संबंध होत नसत, कारण त्या गटाचा त्याच गटाशी पुन्हा विवाह संबंध व्हायचा नाही. आपल्याला जसं माहिती आहे एका गोत्र सगोत्र विवाह हे त्या काळापासून वर्ज्य झालेलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे याच्यामध्ये, ऋग्वेदामध्ये अरी आणि परका, अरी हा शब्द जो वापरला जातो तो परका या अर्थाने वापरला जातो. तर परका म्हणजे काय, एक तर एक परका म्हणजे आपल्याला माहिती आहे की तो शत्रुस्थानी सुद्धा असू शकतो, किंवा परका म्हणजे
परसमाजातला किंवा दुसऱ्या व्यक्तीला, इवन परका म्हणजे आपल्यातला नाही तो परका, म्हणजे आदरभावाने सुद्धा परका हा शब्द आपण म्हणतो. आणि त्याला ती कन्या आपली अर्पण करायची, किंवा त्या परक्याची कन्या आपल्याकडे पुत्राकडे वधू म्हणून आपल्याकडे आणायची, पुत्राला लग्न करून. तर अशा प्रकारे आदरपूर्वक सुद्धा सन्मान्य अतिथी अशा प्रकारे सुद्धा हा शब्द घेतला जातो. तर त्याला आरी हा शब्द ऋग्वेदात वापरला गेलेला आहे. आणि ह्या सगळ्यावरनं आपल्याला असं दिसतं की ऋग्वेद काळामध्ये सुद्धा ही सगोत्र विवाहाची प्रथा नसावी, आणि ब्राह्मण ग्रंथाच्या काळात म्हणजे इसवी सनापूर्वीच्या काळात सुद्धा ही प्रथा निश्चितपणे नसावी असं आपल्याला कळून येतं. आता आपण जेव्हा गोत्र म्हणतो त्याच्याबरोबर आणखीन एक शब्द हा नेहमी त्याच्याबरोबर घेतला जातो, त्याचं नाव आहे प्रवर. आपण नेहमी म्हणतो गोत्र प्रवर. हा, प्रवर या शब्दाचा अर्थ आहे की ब्राह्मण ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की श्रौत विधींच्या निमित्ताने हा प्रवर हा शब्द आलेला आहे. प्रवर म्हणजे गोत्रातील प्राचीन विशिष्ट ऋषीचे नाव होय. आता गोत्र हे आहे एखाद्या मूळ, आपण जो म्हणतो मूळ ऋषी असतो त्याच्यापासून आलेला आहे. पण त्या ऋषीचेही अनेक, आपण म्हणतो, जे गट तयार होतात किंवा जी वेगवेगळी नावं आहेत त्या ऋषीच्या हाताखालची, त्याला आपण गट पुढे येईल त्याच्या गण म्हणू त्याला. पण त्यांची नावं म्हणजे हे प्रवर असं, त्या ऋषीचं नाव म्हणजे ते प्रवर होतं. म्हणजे विश्वामित्रांच्या हाताखालचा जो कोणी असेल की त्याच्यापासनं, तर त्याला प्रवर म्हणतात. तर तुमचं प्रवर काय? आता एका विश्वामित्र ऋषीच्या हाताखालचे बरेच असतील तर त्यांचे प्रवर वेगवेगळी, म्हणजे ते वेगवेगळे प्रवर असू शकतात. म्हणजे आपलं कौशिक गोत्र आणि प्रवर, आता प्रवर काय हे आपल्याला बघायला लागेल. पण माहीत नसलं तरी ते शोधायला पाहिजे की आपलं कौशिक गोत्र. तर कोणी विचारलं तुमचं गोत्र आणि प्रवर काय, तर प्रवर आपल्याला पण ते पण माहिती पाहिजे. तर प्रवर हे गोत्रातला क्रमशः पिता, पितामह, प्रपितामह असे जे असलेले मंत्रद्रष्टे हे जे ऋषी होते, ही ती मूळ कल्पना आहे की हे ते मंत्रद्रष्टे हे ऋषी असले पाहिजेत. आणि मंत्रद्रष्टे ऋषी जरी नसले तरी त्यांची नावं ही पुढे प्रवरात समाविष्ट केली गेलेली आहेत. आणि एकंदर प्रवरांची संख्या ही 49 आहे असं आपल्याला प्राचीन साहित्यातनं मिळतं. आता गोत्र आणि प्रवर यांचा संबंध वैदिक धर्माच्या श्रोत आणि स्मार्त या दोन्ही अंगांमध्ये आहे. हा, तर त्या श्रोत आणि स्मार्त कर्मांमध्ये बऱ्याच ठिकाणी यांचा एकत्र निर्देश येत असल्यामुळे गोत्र प्रवर असा संयुक्त शब्द हा रूढ झालेला आहे. आणि गोत्र आणि प्रवर यांचा संग्रह यजुर्वेदाच्या श्रौत सूत्रांच्या परिशिष्टात सुद्धा आपल्याला आढळतो. म्हणजे त्याचे दाखले आपल्याला यजुर्वेदामध्ये सुद्धा आढळतात. आणि ते जे दाखले आहेत किंवा श्रौत सूत्रांचं जे परिशिष्ट आहे त्याला प्रवराध्याय किंवा प्रवर प्रश्न असं म्हटलं जातं. आता आणखीन एक आहे बौद्धायन प्रवराध्याय. या प्रवराध्यायामध्ये जे बौद्धायन प्रवराध्याय जे आहे त्याच्यामध्ये सप्तर्षी आणि आणखीन एक ऋषी असे 8 ठरलेले आहेत. म्हणजे कोण ठरलेले आहेत, तर विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ आणि कश्यप हे सप्तर्षी 7 ऋषी. आणि 8वे अगस्त्य, त्यांची संतती म्हणजे हे गोत्र होय असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या 8 जणांपासून ही गोत्र तयार झालेली आहेत. या 8 ऋषींमध्ये प्रत्येकाच्या प्रजेमध्ये परस्पर विवाह हा निषिद्ध आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की जसं आपण म्हणतो सगोत्र विवाह ते निषिद्ध आहे. आणि या सगळ्यांची नावं ही प्रवराध्यायामध्ये आहेत. आता गोत्रांची संख्या, आता आपण जसं म्हटलं की ते हे मूळ ऋषी झाले, त्यांच्यापासून निर्माण झाले आणि त्याच्यापासून अनेक शाखा किंवा गण निघाले. तर ती गोत्रांची संख्या हजारोंनी लाखोंनी मोजण्या इतकी आहे असं म्हणायला हरकत नाही. हा, असं तिथे सुद्धा त्या प्रवराध्यायात सुद्धा म्हटलेलं आहे की गोत्रांची आणि प्रवरांची संख्या ही हजारो लाखोंनी आहे. आणि गोत्रात जे ऋषी किंवा कर्ते पुरुष जे झाले त्यांच्या नावानेही पुढे गोत्र सुरू झाली. म्हणजे नुसते पहिले 8 नाहीत, तर पुढे जे कर्ते ऋषी झाले किंवा पुरुष झाले त्यांच्या नावाने सुद्धा गोत्र चालू झाली. आणि कुटुंब या अर्थाने सुद्धा गोत्राचा आपण उल्लेख करतो आणि त्याचा प्रयोग व्हायला लागला. आता हे जे बौद्धायन प्रवराध्याय आहेत याच्यामध्ये
गोत्रांची एकूण नावं किती आहेत? तर धरली तर ती जवळजवळ 800 नावं आहेत गोत्रांची. हा. संस्कार कौस्तुभ या 17व्या शतकातला ग्रंथ, हा आत्ताचा ताजा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 1600 नावं आहेत. आणि भारताच्या सर्व भागातल्या ब्राह्मण जातींची जर गोत्र एकत्र केली, आता ही गोत्र तर पुढे उल्लेख येईल, नुसते ब्राह्मणच नाही, सर्व जातींमध्ये गोत्र असतात. पण भारताच्या सर्व भागातल्या जर ब्राह्मण जातींची गोत्र जर एकत्र केली तर त्यांची संख्या 200 ते 300 पर्यंत आहे. म्हणजे ते 300च्या बाहेर जाणार नाही ब्राह्मणांची गोत्र. हा. आता हल्लीच्या कुटुंबातील गोत्रांची जर मोजदाद केली तर भरद्वाज गोत्री सगळ्यात जास्त भरद्वाज गोत्री मिळतात. आणि त्याच्या खालोखाल कश्यप गोत्री मिळतात, कुटुंब आपल्याला मिळतात. आणि त्याच्यानंतर मग इतर गोत्रांची संख्या थोडी थोडी मिळते, पण सगळ्यात जास्त भरद्वाज आणि त्याच्यानंतर कश्यप. आणि ज्याला स्वतःचं गोत्र माहिती नसतं, आता बऱ्याच जणांना काय आहे, पूजेच्या वेळेला वगैरे विचारतं गोत्र काय, त्यांना माहीत नसतं. मग त्यांना भरद्वाज गोत्र मानावे असं प्रथा आहे आणि त्याप्रमाणे ते ठरलं जातं. आता बौद्धायन जे आहे त्याच्या ह्याच्याप्रमाणे 8 गोत्रांचं पक्षांमध्ये विभागणी केलेली आहे. जसं मी म्हटलं, पक्ष गण हे त्याच्या हाताखाली एक 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 स्तर आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर उपमन्यूंची प्रवर ही कोणाची आहे तर वशिष्ठ, भरतवसु आणि इंद्रप्रमाद हे वर्गीकरण बौद्धायनानुसार केलेलं आहे. पराशर गोत्रांची प्रवर काय आहे तर वशिष्ठ, शाल्क्य आणि पाराशर्य. कुंदिना गोत्राची काय आहेत तर वशिष्ठ, मैत्रात्रवरुण आणि कौंडिन्य. हे त्यांचे विभाजन केलेले आहे, हे त्यांचं पक्षांमध्ये विभाजन केलेलं आहे. आणखीन एक जे आहे अश्वलायन श्रौत या सूत्रानुसार वशिष्ठ गणांमध्ये, आता काय झालं, हे मूळ 8 झाले, त्याच्यानंतर खालच्या स्तरावर ते कसं कसं पुढे पुढे होत गेलाय तर ते निरनिराळ्या श्रौतानुसार आलेलं आहे. तर ते आपण बौद्धाच्या ह्याच्याप्रमाणे बघितलं, बौद्धायनाप्रमाणे बघितलं. आता अश्वलायन श्रवता सूत्रानुसार काय आहे तर वशिष्ठ गणामध्ये, म्हणजे जे स्तर आहेत ते जसं मी म्हटलं आधीच्या ह्याच्याप्रमाणे शाखा म्हटल्या, तर ते निर्णयाची जी नावं दिलेली आहेत, पक्ष जसं म्हटलं तसं हे गण पण आहेत. तर त्या गणामध्ये 4 उपविभाग अश्वलायन श्रौत सूत्रानुसार. त्याच्यामध्ये उपमन्यू, पराशर, कुंदिना आणि वशिष्ठ. हे वशिष्ठ म्हणजे पहिल्या ह्याच्यातले नसलेले, हे वशिष्ठ म्हणजे गोत्रांमध्ये नसलेले, म्हणजे हे त्याच्या हाताखालचं दुसरे. आता या चारांमध्ये सुद्धा, या उपमन्यू, पराशर किंवा कुंदिना किंवा वशिष्ठ या चारांमध्ये सुद्धा उपविभाग आहेत आणि ज्यांना परत गोत्र म्हटलेलं आहे. म्हणजे अशी ती गोत्रांची संख्या जी आपण म्हणतो हजारोंनी लाखोंनी झालेली आहे, ते अशा या स्तरांवरती वेगवेगळे आलेले आहे. पण मूळ जे धरलेलं आहे ना ते या 8 ऋषी, सप्तर्षी आणि अगस्त्य यांच्यापासूनच धरलेलं आहे. आता वर्गीकरण प्रथम गणात, हा गण, मग त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर गोत्र. कारण गोत्र आता अनेक झालेली आहेत, त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की पहिलं जे आहेत 8 यांचं, त्याच्यानंतर ते गणात तयार होतात त्यांच्या हाताखालचे, त्याच्यानंतर पक्ष तयार होतात आणि त्याच्यानंतर त्यांचे पुन्हा कुटुंब आपण म्हणतो ते गोत्र, अनेक जी तयार झालेली ती. हा. आजही भृगु आणि अंगिरस गण हे अस्तित्वात आहेत. आता मगाशी जसं सांगितलं की गोत्र ही ऋषींपासून, वैदिक ऋषींच्या नावावरनं आपण ओळखली जातात असं म्हणतो. उदाहरणार्थ कश्यप गोत्र म्हणजे कश्यप ऋषींपासून झालेलं. तर असे हिंदू समाजामध्ये अनेक विभिन्न जाती, प्रादेशिक समाज आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला अशी विविध गोत्र मिळतात. आता चातुर्वर्ण गोत्र प्रवर, आता हे विविध जे आपण म्हटलं की सगळ्या आपल्याला समाजांमध्ये जे मिळतात, तर त्याच्यावरनं आपण याच्याकडे येऊया की गोत्र प्रवर आणि चातुर्वर्ण. आता हे चातुर्वर्ण म्हणजे काय? आता हल्लीचा चातुर्वर्ण म्हणजे आपण जे समजतो की जातीनुसार आपण जी विभागणी केलेली आहे, काय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण आता हल्लीच्या दृष्टीने आपण ते जातीनुसार तसं घेतो, पण हा जो चातुर्वर्ण आहे ते जातीनुसार नाही आपण म्हणू शकत. त्यावेळेच्या ज्या विचार आहेत किंवा त्यावेळेला जे लिहिलेलं आहे त्या ह्याच्याप्रमाणे जर बघायला गेलं तर जातीनुसार नाही. आता ऋषींची गोत्र म्हणजे गणसंस्थेची ही रूपं झाली. आता या गणसंस्थांच्या पुढे एक किंवा अनेक वर्ण झाले, हे आपण आता पाहिलं. हा.
क्षत्रियांचे ब्राह्मण, ब्राह्मणांचे क्षत्रिय बनले, हे असे अनेक त्याच्यामध्ये मग स्थित्यंतर घडलेली आहेत. एकाच ऋषीगणातून त्रैवर्ण किंवा चातुर्वर्णही तयार झाले. आपण म्हणतो ब्रह्मापासून चातुर्वर्ण तयार झाले, अशी एक आख्यायिक आहे. हा, इथे लिहिलेलं आहे की ऋषींपासूनही त्रैवर्ण किंवा चातुर्वर्ण तयार झालेले आहेत. आता गोत्र प्रवराध्यायांमध्ये गोत्रही ऋषीगणांचा अवांतर प्रकार म्हणून वर्णिलेले आहेत. आता हे प्रवराध्यायामध्ये जसे आपण म्हटलं सगळे जे विस्तार झालेला आहे त्याच्यामध्ये ही अवांतर प्रकार म्हणून ते वर्णिलेलं आहे. ऋषीगण ही गणसंस्था होत त्याचा अनुमान आपल्याला करता येतं. हे कसं ते आता पुढे आपल्याला कळेल. महाभारतातलं आणि पुराणामध्ये याची आपल्याला पुष्कळ उदाहरणं सापडतात. अंगिरास, अंबरीश, यवनाश्व हे क्षत्रिय होते. त्यांच्या कुळात ब्राह्मण झाले. हा, गौत्र प्रवरांमध्ये त्यांची गणना आहे. क्षत्रवृद्ध या क्षत्रियापासून सुहोत्र, गृत्समद इत्यादी ब्राह्मण वंश झाले. हे कुठे लिहिलं आहे तर विष्णू पुराण 4 अंश अध्याय 3. आता गृत समाजापासून शुनक झाला, शुनकाचा शौनक झाला आणि शौनक गण हा 4 वर्णांचा गण बनला. हे परत विष्णू पुराणात अंश 4 आणि अध्याय 8 मध्ये लिहिलेलं आहे. आता अंगिरस, भार्गव यांचे सुद्धा गण चातुर्वर्णे रूप बदले. हे कशात लिहिलं आहे तर हरिवंशामध्ये अध्याय 32, 39, 40 मध्ये लिहिलेलं आहे. गर्ग, राव, हरित, मुद्गल, कपी आणि कण्व हे गण क्षत्रिय असून ब्राह्मण बनले. म्हणजे हे आधी क्षत्रिय होते नंतर ब्राह्मण बनले. हे भागवत 9, 20 आणि 21 अध्यायात लिहिलेलं आहे. वायुपुराणामध्ये सुद्धा 30:4 वायुपुराणाचं ते 30वं आणि 4थं त्याचा अध्याय 30वा अंश आणि त्याच्यात शौनक गण कर्म वैचित्र्यामुळे 4 वर्णाचा बनला असं म्हटलंय. आता जसं मी म्हटलं ना कर्म वैचित्र्य पूर्वीच्या काळी अगदी महाभारतात सुद्धा कृष्णाच्या इव्हन गीतेमध्ये सुद्धा आपण जर बघितलं गीतेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे 13व्या अध्यायामध्ये गीतेच्या. चातुर्वर्ण्य कृष्णाने कसा सांगितलाय अर्जुनाला सांगताना त्यांनी म्हटलंय की माणसाच्या कर्माप्रमाणे तो चातुर्वर्ण्यामध्ये विभागला गेलेला आहे. हा, हेच भागवतामध्ये म्हटलंय, ऋषभदेवां याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पण कृष्णाने काय सांगितलं की जो ज्ञानदान किंवा पूजाच्या किंवा विद्वत्तापूर्ण असं संस्कृत भाष्य किंवा श्लोक किंवा असं हे जे करतो कर्मकांड किंवा आपण म्हणू की देवाचं कार्य, ते सगळे ब्राह्मण. म्हणजे ते करणारा ब्राह्मण, मग तो क्षत्रिय असला आणि तो करत असला किंवा त्याच्या तो ज्ञानी असला तरी सुद्धा तो ब्राह्मण. क्षत्रिय म्हणजे तो युद्ध करणं, लढाई करणं, हा क्षत्रिय. म्हणजे मग एखादा ब्राह्मण आपल्याला माहिती आहे, पेशव्यांचं उदाहरण घ्या. पेशवे हे ब्राह्मण होते पण ते क्षात्र तेज होतं त्यांच्यात, ते क्षत्रिय. ब्राह्मण असून सुद्धा ते क्षत्रियच म्हणायला हरकत नाही. वैश्य म्हणजे जे व्यापार उदीम करणारे, म्हणजे कर्म, त्यांचं कर्म काय आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ती वर्ण ठरवला जातात. 3रा वर्ण आणि 4था शूद्र म्हणजे ती बाकीची जी कामं करणारे जे आहे. मग एखादा त्यातला ब्राह्मण किंवा क्षत्रिय कुळातला सुद्धा ते जर करत नसेल आणि हे जर काम करत असेल तर त्याला शूद्र म्हणायला हरकत नाही. तर असं कर्म वैचित्र्यामुळे हे 4 वर्ण असे बनले आहेत. हे अगदी महाभारत काळापासून किंवा गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला उपदेश करताना कृष्णानेही सांगितलेलं आहे. भागवतामध्ये असं म्हटलं आहे की ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 90 क्षत्रिय होते पण 10 ब्राह्मण होते. तर अशा प्रकारे हे सगळ्या समाजामध्ये कसं हे गोत्र पसरलेली आहेत. मग तो ब्राह्मण कोण, क्षत्रिय कोण, हे त्याप्रमाणे ते विभागले गेलेले आहेत. आता ज्ञानकोशामध्ये डॉक्टर केतकर म्हणून आहे, त्यांनी ज्ञानकोशामध्ये जे लिहिलेलं आहे, नोंद केलेली आहे त्याच्याप्रमाणे भारतात ब्राह्मणांच्या 800 पोटजाती आहेत. 800 पोटजाती हा. आणि त्याच्यामध्ये चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ही एक पोटजात आहे. आपण जे म्हणतो ना आपण कोकणस्थ चित्पावन, ती एक पोटजात आहे. आता हे गोत्रांचं हे विवेचन थोडक्यात केलं कारण त्याच्यात खूप म्हणजे आपण खोलात जितकं जाऊ तितकं कमीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता चित्पावन वरती आलोय तर थोडस आपण ते बघूया. चित्पावन म्हणजे आपल्या आपल्या याचा थोडासा अंदाज घेऊया. आता चित्पावन किंवा चित्तपावन या शब्दाचा अर्थ म्हणजे चितेतून पावन झालेला असं म्हणायला हरकत नाही किंवा घेतला जातो असा अर्थ थोडक्यात. तर याचं कारण काय आहे तर आपल्याला कथा माहिती आहे, भगवान परशुरामांनी समुद्र हटवून थोडीशी जमीन ज्याला आपण कोकण भूमी म्हणतो ही तयार केली आणि चित्पावनांना तिथे कोकणामध्ये आश्रय दिला. हा, आणखीन एक
दंतकथा किंवा कथा अशी आहे की समुद्रात एक जहाज जे फुटलं आणि त्याच्यातनं 14 प्रेत तरंगत किनाऱ्याला आली. परशुरामांनी त्यांना जिवंत केलं आणि त्यांना दीक्षा दिली. ते हे चित्पावन ब्राह्मण असं ते समजलं जातं. पण इतिहासाचे राजवाडे काय म्हणतात? इतिहासाचे राजवाडे असं म्हणतात की चित्पावनांचे मूळ पुरुष हे अग्निचयन करत व अग्नी म्हणजे चित्त चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असं राजवाड्यांचं. अर्थात हे इतिहासकार किंवा हे आपापल्या पद्धतीने त्याचं विवेचन करत असतात. आता दंतकथा जी आत्ता सांगितली की 14 व्यक्तींना कोकणात आणून बसवलं परशुरामांनी. हा, आणि त्यांना ब्राह्मण करून घेतलं, म्हणजे त्यांना जिवंत करून ब्राह्मण केलं. हा, तर त्याचा आणखीन एक दाखला, ऐतिहासिक दाखला राजवाड्यांनी सांगितलं की चित्पावन ते कसे आले. ते चित्पावन म्हणजे कोण? तर त्यांनीच सांगितलेलं आहे राजवाड्यांनी की 3088 वर्षापूर्वी चित्पावन वस्तीसाठी कोकणात आले. म्हणजे 3100 वर्षापूर्वी चित्पावन कोकणात आले असं त्यांच्या संशोधनाप्रमाणे दिसतं. आणखीन एक त्याच्यातनं जे आपण शब्दफोड म्हणू किंवा शब्दावरून आलेला आहे तो शब्द म्हणजे क्षितिपावन. या शब्दापासून चित्पावन शब्द आला असं मोडक म्हणून, कोकरू मोडक म्हणून इतिहासकार आहेत ते म्हणतात. क्षिती म्हणजे जमीन आणि ती खणून साफ करणारे म्हणजे ते चित्पावन, ते साफ करणारे असा त्याचा अर्थ होतो. कोकणात जमीन पूर्वी खाजण होती, खाजणी जमीन होती आणि चित्पावन लोकांनी ती वस्ती पूर्वतः खाडीच्या काठी म्हणजे आपण म्हटलं तिकडे तिकडनं आलेले आहेत. तर तिथे लोकांनी बांध घालून पाणी काढून तिथल्या जमिनी शेती योग्य केल्या आणि तिथे ते राहिले. आणि त्याला त्यांनी मळे जमीन किंवा मळे तयार केले असं म्हणतात. आणि समुद्र मागे हटवून त्या मिळवलेल्या आहेत. हे परशुराम कथेचं तात्पर्य म्हणायला हरकत नाही. तिथे ते का आले तर परशुरामांनी त्यांना आणलं आणि तिथे त्यांनी ते क्षिती पावन असं त्याचं चित्पावन झालं असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक आहेत इतिहासकार किंवा संशोधक घोष म्हणून. त्याच्यानंतर चित्पावनी जात ही सातवाहनाच्या काळात निर्माण झाली. अर्थात त्याला संशोधनाचा आधार काही नाहीये, पण असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांच्या मतानुसार चित्पावन ब्राह्मणांच्या प्रथा चालीरीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार मधले भूमिहार ब्राह्मण, पंजाब मधले मोतीयाल ब्राह्मण, केरळातले नंबूत्री ब्राह्मण आणि आंध्र प्रदेशातील हव्यक, गुजरातले आन्विक आणि उत्तराखंड कुमाऊ ब्राह्मण अशा या निरनिराळ्या ठिकाणच्या जातींची ब्राह्मणांची यात त्यांचे स्वभाव मिळते जुळते आहेत किंवा चालीरीती मिळत्या जुळत्या आहेत. आणि या सर्व ठिकाणी परशुरामांना विशेष सन्मान आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्वत्र हे ब्राह्मण असे विभागलेले आहेत. आणखीन काही सिद्धांत दिलेले आहेत. हा, चितेपासून शुद्ध. आता संस्कृत शब्द चिता म्हणजे पिरे आणि पवन म्हणजे शुद्ध, या शब्दावरनं ते चित्पावन असा शब्द आलेला आहे. आणखीन एक अर्थ दिलेला आहे शुद्ध अंतःकरणाचा. हा संस्कृत शब्द चित्त म्हणजे हृदय आणि पवन म्हणजे शुद्ध, या शब्दापासून हा चित्पवन असा शब्द आलेला आहे. आता पुराणाकडे जाऊया थोडं. हा, थोडं एक 5 मिनिटं, जास्त नाही. पुराणाकडे जाऊया. स्कंद पुराणामध्ये सह्याद्री खंडाच्या एका आवृत्तीत चित्पावनाचा सगळ्यात जुना आपल्याला संदर्भ सापडतो. सह्याद्री खंडानंतरच्या आवृत्त्यांमध्ये सुद्धा दंतकथा आहेत. त्याच्यामध्ये नमूद केलं जातं की क्षत्रियांच्या कत्तलीमुळे अपवित्र झालेल्या परशुरामाला त्याच्यासाठी वैदिक विधी करू शकतील अशी ब्राह्मणांची गरज होती. म्हणून त्याने समुद्रातून, म्हणजे आता आपण जी दंतकथा ऐकली त्याच्यातून त्यांनी एक पट्टा मिळवला आणि जहाज दुर्घटनेनंतर किनाऱ्यावर वाहून गेलेल्या 14 प्रेतांमधून त्यांनी ब्राह्मणांना जिवंत केलं. ही कथा आपण पाहिली. तर हे स्कंद पुराणामध्ये सुद्धा आपल्याला याचा उल्लेख त्याच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये मिळतो. आणि चित्पावन ब्राह्मणांचे पूर्वज समुद्रमार्गे कोकणात आले अशी एक आख्यायिका आहे. आणि ते चितपोलन हा एक ठिकाण म्हणून त्यांनी दिलेलं आहे. हा, चितपोलन म्हणजे आधुनिक चिपळूण. हा, इथे ते स्थायिक झाले असं म्हणतात. हा, म्हणून त्यांचे वंशज हे चितपोल किंवा चित्पावन म्हणून ओळखले जाऊ लागले. निर्णय दंतकथा आहे.
आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी मराठी भाषा स्वीकारली, ही हल्लीची मराठी भाषा. पण पूर्वी 1940 पर्यंत म्हणजे इंग्रजांच्या जे नोंदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की चित्पावन त्यांच्या घरात चित्पावनी कोकणी भाषा म्हणत असत. म्हणजे आपण म्हणतो अनुनासिक बोलणं जे होतं ते होतं. पण आता ते लुप्त झालेलं आहे. हे अनुनासिक स्वर आता येत नाहीत आणि मराठीच्या चित्पावनी बोलीमध्ये ते आता किंवा पूर्वीची मराठी चित्पावनीत जे अनुनासिक स्वर होते ते हल्लीच्या ह्याच्यात दिसत नाही. आता चित्पावन समाज याच्यामध्ये सुद्धा ब्राह्मणांचे दोन उपगट आहेत, एक ऋग्वेदी कोकणस्थ आणि यजुर्वेदी कोकणस्थ. ते स्मार्त पंथाचे, दोन्ही स्मार्त पंथाचेच आहेत. आणि या समाजात 14 गोत्रांचा म्हणजे कुळांचा समावेश आहे, जे विवाहाचे नियामक म्हणून गोत्रांचा संबंध आणि ऋषीमुनींशी जोडले गेलेले आहेत. हा 14 गोत्र. आता हे ऋषी कोण आहेत तर अत्री, कपी, कश्यप, कौंडिन्य, गार्ग, कौशिक, जमदग्नी, नित्युंदन, भार्गव, भारद्वाज, वात्स्य, वशिष्ठ, विष्णुवृद्ध आणि शांडिल्य हे गोत्र म्हणजे खालच्या याचे आलेली गोत्र. आणि हे 7 गटांमध्ये विभागले गेलेले आहेत, म्हणजे त्यांच्यात कोणाकोणाच्यात संबंध होत नाहीत. आता ते गण आपण बघूया. तर ते कुठले तर अत्री कपी, गार्ग्य भारद्वाज, कौंडिन्य वशिष्ठ, कश्यप शांडिल्य, कौशिक भार्गव, जमदग्नी वत्स, नित्युंदन विष्णुवृद्ध असे त्यांनी ते जोड्या जमवलेल्या आहेत, 7 जोड्या. आता गोत्र आणि गण यांच्याशिवाय सुद्धा कोकणस्थ ब्राह्मण हे म्हणजे 3 आणि पंच म्हणजे 5 प्रवरा पद्धती पाळतात. म्हणजे आपण गोत्र प्रवर म्हटलं ना, त्या 3 किंवा 5 प्रवरा पद्धती पाळतात. आणि चित्पावन देवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोत्रांशी जोडलेल्या देवतांचा देखील आदर करतात. आणि प्रत्येक कुटुंब लग्नाच्या वेळी देवकांची पूजा करतात. आणि तेच देवक असलेल्या व्यक्ती लग्न करू शकतात. हा, त्याच देवक असलेल्या व्यक्ती. आता कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये 440 आडनावं काढली तर एकंदर 440 आडनावं आपल्याला कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मिळतात. आता मी जे सांगितलं चित्पावनांची जी 14 गोत्र आहेत, हा, त्या गोत्रांचे मूळ ऋषी जे आहेत त्यांची नावं आहेत आणि प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. आता ही 14 याच्यामध्ये काय काय आहे ते बघूया. अत्री, त्याच्यामध्ये अर्थात हे संस्कृतमध्ये आहे, वाचायला जरा कठीण जाईल. अत्रेयार चनान चनान सस्या वश्चेती असं त्याचं उपनाम किंवा आपण म्हणूया प्रवर असं म्हणायला हरकत नाही. कपी, अंगिरस अंगिरसा मही वो वृक्षय सेती, कश्यप, काश्यपा वत्सार नय ध्रुव, कौंडिन्य असे ते प्रत्येकाचं प्रवर त्यांनी दिलेलं आहे. कौशिकाला काय म्हटलंय, वैश्वामित्र घमर षड कौशिकेती असं त्यांनी कौशिकाचं प्रवर दिलेलं आहे. तसं गार्ग्य, अंगिरस सैन्य गार्गायती असं जामदग्न्याला म्हटलं. भार्गव चावन चावना न वारणो जामदग्नेती असं नित्युंजना असे 14 यांचे गोत्रांची प्रवर त्यांनी वेगवेगळी चित्पावनांची दिलेली आहेत. शांडिल्य देवलेती अशा प्रकारे ही गोत्रांची आपण म्हणतो कोकणस्थांची 14 गोत्र आणि त्यांची प्रवर ही त्यांनी मार्क केलेली आहेत. हा, आणखीन हे आपण हे काढलं, हे आपण कशावरनं काढलं सगळं आता तर एक तर आपलं ऋग्वेद आणि त्याच्यानंतर ऋग्वेदावरनं जसं आलेलं आहे तसंच प्रवराध्यायापासून आपण जे घेतलेलं आहे. हा, हा, प्रवराध्याय आणि ऋग्वेद बौद्धायन प्रवराध्यायापासून आपण हे जे घेतलंय. पण आणखीनही काही वेगवेगळे संदर्भ वेगवेगळ्या लोकांनी जे जोडलेले आहेत त्याच्यामध्ये एक संदर्भ असा मिळतो की 7 ऋषींच्या नावाने ते 7 गोत्र प्रचलित होते, पण कालांतरे वाढत राहत गोत्रांची संख्या सुमारे 115 झाली. हा वेगळा एक विचार आहे कोणीतरी मांडलेला. पण हे 7 ऋषी कोण होते तर हे ऋषी वेगळे थोडे दिलेले आहेत. म्हणजे सप्तर्षी नाही तर त्याच्यामध्ये थोडस नावं वेगळी पण आली आहेत. अत्री, भारद्वाज, भृगु, गौतम, कश्यप, वशिष्ठ, विश्वामित्र काही काही नावं आहेत. पण यांनी 7च ऋषी दिलेली आहेत आणि त्यांच्यापासून आलेली 115 गोत्र अशी दिलेली आहेत. म्हणजे
त्यांच्या हाताखाली जी तयार झालेली आहे ती गोत्र 115, हा वेगळा एक विचार त्यांनी मानलेला आहे. तर आपण असं म्हणायला हरकत नाही की गोत्र प्रथम आलं म्हणजे मूळ ऋषींपासून, त्याच्यानंतर वर्ण विस्तार झाला, आपण म्हणू ते सगळे चातुर्वर्ण विस्तार आपण म्हणतो ना, तो वर्ण विस्तार झाला आणि त्याच्याप्रमाणे माणसाच्या कर्तृत्वाच्या आणि गुणांच्या आधारे हे 4 वर्णांमध्ये म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांमध्ये ते विभागले गेली सगळी गोत्र. आणि या अनेक प्रमुख जाती या सर्व वर्णांमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. हा, त्यांच्यामध्ये वेगवेगळी कुळं पण आढळतात. आणि कारण त्याचं असं आहे की वर्ण पद्धतीनुसार पूर्वीच्या म्हणजे मी जसं महाभारत कालीन ते उदाहरण दिलं त्याच्याप्रमाणे माणसाचं गुण, कृती, वर्णन हे ज्या वर्णाचं होतं त्याप्रमाणे त्या वर्णाचं ते भाग बनले असं म्हटलं जातं. मग तो कोणत्याही गोत्राचा व्यक्ती ती असू दे. आता कौशिक हे ब्राह्मणांमध्ये सुद्धा आढळतात, तसंच क्षत्रियांमध्ये सुद्धा आढळतात आपल्याला. हा, तसंच ते राजपुतांमध्ये पण आढळतात आणि मागास जातींमध्ये सुद्धा कौशिक गोत्र आढळतं. म्हणजे असं नाहीये की ब्राह्मणांमध्येच कौशिक गोत्र आपल्याला बघायला मिळेल. तर हे असं आपल्याला गोत्र थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या दृष्टीने जर विचार केला तर आपली गोत्र आपण ब्राह्मणांची कुठली आहे ते आपल्याला माहिती असतात. साधारणतः आपण म्हटलं चित्पावनांची 14 गोत्र त्यांनी दिलेली आहेत. पण गोत्र अनेक जी त्याच्यानंतर जे हे झालं आपण म्हणू त्याला वर्ण जे विस्तारले चातुर्वर्ण्यांमध्ये आणि त्याच्यात ज्या निर्णय लोक गेले ते आपल्या याच्याप्रमाणे ती गोत्र पण तिकडे निघाली आहेत. आणि प्रत्येक वर्णामध्ये किंवा प्रत्येक आपण वर्णच म्हणूया, जाती म्हणण्यात अर्थ नाहीये, प्रत्येक वर्णामध्ये ही आपल्याला गोत्र सगळी बघायला मिळतात. तर लक्षात ठेवायचं जर थोडक्यात सारांशाने सांगायचं झालं तर आपण ते बौद्धायन प्रवराध्यायामध्ये ज्याप्रमाणे दिलेलं आहे त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर 7 मूळ ऋषी आणि सप्तर्षी म्हणजे आणि अगस्त्य ऋषी यांच्यापासून हे मूळ धरायचे आणि या ऋषींपासून आपलं गोत्र किंवा ब्राह्मणांचं कुठलंही गोत्र हे त्या ऋषींपासूनच आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं खूप खोलात जाण्यात अर्थ नाही. जेवढं जेवढं खोलात किंवा उथळात जाता येईल तेवढं जाऊन ते सांगितलेलं आहे. जास्त खोलात गेलो नाही कारण ते खूपच खोल आहे, मी बघितलं. हा. पण तेवढ्यावरनं मला वाटतं थोडक्यात अंदाज यायला हरकत नाही. म्हणजे पुढच्या ऋषींचा जेव्हा आपला विचार करता येईल किंवा आपल्याला जेव्हा माहिती कळेल त्यावेळेला आपल्याला कळेल की ते कशा कशा प्रकारे त्या गोत्रांमधनं लोक आलेली आहेत. मला वाटतं इथे वा, मी खूपच छान सांगितलं थांबतो. आणि वा. त्या मानाने विस्तृत सांगितलं. आणि तिथून कशी ही डिव्हिजन होत गेली हो, आणि मूळ गोत्रापासून अनेक गोत्र कशी निर्माण होत गेली, वर्ण निर्माण विस्तारत होत गेलं, गेले विस्तारत आणि गेलं. प्रवर झाली. तर ते विस्तार फार छान पद्धतीने मांडला आणि शेवटी चित्पावनांवर येऊन आपण कोण आहोत, कुठे आहोत ते पण मुद्दाम तो सांगितलं. भाग घेतला कारण आपल्या ते फार गोत्रांच्या छान. संबंधी अंदाज येण्यासाठी. येस, गुड गुड, पण व्हेरी गुड. मला ह्याच्यात कसं माहितीये, आता म्हणतात ना की परशुरामाने हो, कोकण वसवलं आणि त्याच्यात त्यांनी ते 14 लोकांना म्हणजे आहे ह्या आख्यायिका आहेत आपल्याला माहितीये, किंवा त्यांनी ते आपण चित्पावन वगैरे त्यांनी हे केले वगैरे आपण कोकणातले. आता परशुरामांचा काळ हा रामाच्या यादीचा आहे, हो. म्हणजे सत्ययुगातला धन, म्हणजे सत्ययुगात राम होते म्हणजे आणि मग आपण 3000 वर्षापूर्वी कसे झालो, आपण तेव्हापासून असायला पाहिजे. नाही नाही, ऋग्वेद याच्यात उल्लेख आहे ना, त्या स्कंद पुराणातला उल्लेख आहेत ना, नंतरच्या ह्याच्यात ते आवृत्त्यांमध्ये ते वेगळे उल्लेख आले पण स्कंद पुराणात उल्लेख आहे. आहे ना. हा, हो, कारण नाहीतर बघ ना, आपण जवळजवळ 10-12 हजार वर्षापूर्वी आपण कोकणात आलेलं असायला पाहिजे. म्हणजे तरी म्हणजे हे आपण गणना करते ना, ही पण खरी चुकीची आहे, कारण सत्ययुगच किती हजारो वर्षांचं आहे. जवळजवळ त्याच्यानंतर द्वापार, 17-20 हजार. हा राम त्याच्यानंतर द्वापार, त्याच्यानंतर कलियुग आणि रामायण राम सत्ययुगातला म्हणजे किती हजारो वर्ष. रामायणाचा काळ रामायणाचा काळ हा जवळजवळ 14-15 हजार वर्षापूर्वीचा धरला जातो. नाही अरे, म्हणजे हो, मला तर 17,000. ते सुद्धा कधी कधी असं 17. वाटतं सत्ययुगच मुळात अनेक हजार वर्षांचं होतं. हो हो त्याच्यानंतर द्वापार आलं, ते पण अनेक हजार वर्षांचं होतं.
आणि राम आपण म्हणतो सत्ययुगातला आहे, म्हणजे तो हजारो वर्षापूर्वी असायला पाहिजे. तो 5-7 नाही हजारात पण नाहीये. नाही नाही 17,000 पण वर्षापूर्वी ती युग एवढंच कालगणना छोटा कुठे आहे. आता अक्षयने जेव्हा गणना सांगितली ती वेगळी, तेव्हा ती वेगळी. भागवत पुराणातली गणना वेगळी, भागवतातली. म्हणजे ती गणना धरली तर आज लाखो वर्ष होऊन गेली, हो, मग तेच असं म्हटलं म्हणायला मी पाहिजे. की किती वर्ष झाली ना मग. पण वीरश्री पण राम आपण म्हणतो, पण रामाच्या आधीच त्याचा राम हा काहीतरी 53 त्याच्या मूळ पुरुषापासून 53 त्याची पिढी होती असं म्हणतात. हो, पण राम हा हो म्हणजे त्याच्या सत्ययुगात आधीपासून. होता. म्हणजे हो असं आपल्याला सांगतात की राम हा सत्ययुगात होता. आणि कृष्ण हा द्वापार युगात होता. हो कृष्णाच्या अंतानंतर कलियुग चालू झाला. मग त्यामुळे कृष्ण जवळ आहे हे कळलं की तो द्वापार युगाच्या शेवटला असेल. पण तर द्वापार कृष्णात युग हे भागवताच्या प्रमाणे ते कितीतरी हजार लाख वर्षाचं होतं. त्याच्या आधी पण सत्ययुग होतं. पण कृष्णाचा काळ देतात ना 5,000 वर्षापूर्वी. कृष्णाचं ठीक बरोबर आहे, कारण आपलं कलियुग 5,000 चालू झाला. पण हा म्हणजे राम हा मग अजूनच रामायणाचा जुना काळ असायला पाहिजे, दहा नाही हजार का. वर्षापूर्वी. म्हणजे खूपच जुना असायला पाहिजे, तेव्हापासून रामाची कथा चालू आहे. म्हणजे हो हजारो वर्ष चालू आहे असं म्हणायला पाहिजे हो खरं. हो. म्हणून तर काहीतरी 14 का 17,000 वर्ष असा काळ हो एकाने कॅल्क्युलेट केलाय. त्याला केलंय केलंय. 200 पुरावे दिलेत त्याने, आणि 200 बस पुराव्यांनी त्यांनी तो काळ सिद्ध केलाय. काल दिले. हा तो आहे ना. आपलाच एक हिंदू इंजिनियर आहे, बर. त्यांनी ते पुराव्यानिशी सिद्ध केलंय. अच्छा, ओके. हा किती पण म्हणजे अगाध आहे ना हे सगळं ज्ञान. आपलं कल्पना म्हणजे पोचतच नाही. आहे पण मला तेच आश्चर्य वाटतं, गोत्र वगैरे हे ऋग्वेदाच्या काळापासून म्हणजे त्यावेळेपासून त्यांनी ती रचना बघ ना, केलेली. हो खरंच आहे, रचना. खरंच आहे. आता सप्तर्षी धरलेत म्हणजे बघ ना, सप्तर्षी केव्हाचे आहेत ते. हो, ते तर म्हणजे हजारो लाखो वर्ष आहेत हो सप्तर्षी. म्हणजे तेव्हापासून चालतच आलेलं आहे. तेव्हापासून हो चालत आलेले आहे. हो बरोबर आहे. आणि कदाचित म्हणजे आपण म्हणतो तसं की पूर्वी माणसं सप्तर्षींच्या काळात पण असणार, पण प्रत्येकाची एक एक विचारधारा असेल, ती फॉलो करणारे ते कुळात गेले. हो काय अभ्यास, आता आपण म्हणतो ना केम्ब्रिजचा वेगळा, भारतातल्या युनिव्हर्सिटीचा वेगळा, अमक्याचा वेगळा, तसं त्यांचं हे असेल. अगं बघ किती आजोबा आहेत आणि आजी. अरे वा. येस बघ आजी आजोबा. अरे वा, जागा झाला का? ए जागा झाला. राघव, कोण कोण हॅलो आहे. आजोबा राघव, आहे, आजोबा. काय म्हणतो तू? कोण कोण आहे, कोण कोण दिसतंय तुला, कोण कोण दिसतंय. कोण दिसतंय तुला? हे एक दोन आजोबा तीन आहेत, दिसतंय. दादा आजोबा, सगळे विजय आजी मामा आजोबा आजोबा, बसलेले आहेत. अरे, कमी आजी. तो आश्चर्याने हो बघतोय. हो हो. तो पाहिजे. याच्या सगळ्या कोण कोण दिसतंय त्याला, हा, त्याला तो बघतोय. चित्रमय जगत त्याला दिसतंय. त्यांना हो, हसून दाखव, म्हणा हाय, स्क्रीन दाखवत नाही ना नमस्कार, जास्त खरा त्याला काही. नमस्कार तेव्हा कर त्यांना, हा सगळ्यांना मोर्या कर, मोर्या मोरया करा. करा. जय श्रीराम करून दाखव त्यांना, जय श्रीराम. जय जय श्रीराम करतो आम्ही तो श्रीराम. आधी आधी. सारखं जय श्रीराम करतो काका, जय कंटिन्युअस. श्रीराम करून दाखव बेटा. जय नाही तो नवीन आहे, सगळं श्रीराम. असं बघतोय तो बघतोय. टकटक बघतोय. हा त्याला जय स्क्रीनवर काहीतरी वेगळं श्रीराम. दिसतंय. जय हा, श्रीराम करा, टाळ्या वाजा. जय श्रीराम. नाही, हा, नाही आता नाही बघा म्हणा तुम्ही एवढं. म्हणा सांगितलं जय की नाही. श्रीराम म्हणा. जय श्रीराम म्हण. जय हो, श्रीराम स्क्रीन ऑफ ते झालं बघ की तो अजून म्हणेल. पण जय श्रीराम असं करतायत. करा, असं म्हण करा. जय म्हण. श्रीराम करतोस तर कर. नाही, जय आता नाही श्रीराम. तो करत. बाप्पाकडे नाही बघतोय. नाही मूड नाही. तुम्ही सांगितलं ना, म्हण नाही म्हणणार. मग नाही 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 म्हणणार. म्हणणार. आणि हे सगळं नवीन दिसतंय ना ते त्याला, नवीन हा दिसतायत ना. दाखवत हा नाही. स्क्रीन स्क्रीन दाखवत नाही, ऑफ स्क्रीन झाला की तो लगेच पण. जय श्रीराम करेल. हा, हो, बंद केलं ती बघ रेखाजी. हॅलो. ओ, अरे हॅलो. चला. ओके अच्छा, अच्छा. बाय बाय. उद्या तू सांगतेस ना. हा, उद्या भारद्वाज. भारद्वाज. ओके. ओके, अच्छा. ओके बाय. बाय. अच्छा, मस्त, छान बाय. विजय.
क्या एकदम अच्छा.